आज बनवूया चिकन बिर्याणी। चिकन बिर्याणीसाठी आपण पहिले 1 किलो तांदूळ घेतले बासमती। ते चांगले स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि ते भिजत घालायचे। अर्धा किलो चिकन घ्या, ते पण स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवा। साधारण अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवा। चांगले स्वच्छ धुवून घ्या। शाही बिर्याणी मसाला, अदरक लसूण पेस्ट 2, थोडीशी हळद, मालवणी मसाला पण मी घालते। मालवणी मसाल्याची चव आमच्या जरा वेगळीच येते त्याच्यामुळे, आणि बिर्याणी पण मस्त लागते। मीठ बेतानेच टाका, कारण भात शिजवताना पण आपण मीठ टाकणार आहोत। सुरुचीची कसुरी मेथी, थोडंसं खायचं तेल, मी थोडंसं तेल पण लावून ठेवते, चव वेगळी येते जराशी। अर्धा दही, अर्धा चमचा आणि 1 लिंबू लावून मॅरिनेट करायला ठेवायचं। तांदूळ धुवून अर्धा तास भिजत घालून नंतर आता मी डायरेक्ट थंड पाणी ओतून त्याच्यामध्ये तांदूळ घातले आणि खडे मसाले थोडेसे घातले, मीठ घातलं, थोडं तेल घातलं आणि आता शिजत ठेवलं आहे। बिर्याणीसाठी मी एक लांब असा कांदा चिरून घेतला आहे आणि असा पातळ कांदा छोटा चिरून घेतला आहे। आता पहिला हा लांब कांदा फ्राय करून घेणार आणि तो काढून घेणार। मग त्याच तेलामध्ये तेल थोडं जास्त घेतलं आहे मी बिर्याणीसाठी, कारण भात पण परतवायचा असतो म्हणून। तेल गरम झालं की मी लांबट कापलेला कांदा परतवून घेणार। आता कांदा टाकून फ्राय करून घेते। हा कांदा फ्राय करून बाजूला काढून ठेवायचा आणि तो मग वरती बिर्याणीच्या वरती भुरभुरून घ्यायचा। सर भाजून घ्यायचा, त्यामुळे जास्त वाट बघायची गरज नाही। त्याच्यामध्ये खडे मसाले घातले, हा एक चिरलेला कांदा घातलाय, कांदा थोडा लालसर होत आला की टोमॅटो घालायचा। मी 1 कांदा आणि 2 टोमॅटो घेतलेत, तर 1 कांदा मी फ्राय करण्यासाठी घेतलाय, जास्त कांदा वापरत नाही मी। तेल गरम असल्यामुळे कांदा पण लगेच फ्राय होतो। कांदा थोडा लालसर झाला, आता त्याच्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घालते। टोमॅटो थोडा शिजत आला की मॅरिनेट केलेलं सगळं चिकन घालणार मी। ते पण तेलावर गॅस फास्ट करायचा थोडा आणि तेलावर चांगलं परतवून घ्यायचं गरम फास्ट गॅसवर। स्लो गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवून थोडं चिकन तेलातच शिजायला द्यायचं। फक्त ह्या टोपाला जे मसाला लागलेला असतो तो आपल्याला त्या चिकनच्या ह्याच्यामध्ये हे पाणी थोडंसं घालायचं आहे, कारण भात आपला ऑलरेडी शिजलेला आहे आणि चिकन पण तेलावर शिजलं जातं। तर हे मसाला आहे तो वेस्टेज जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचं। भात असा अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा, हा बघा, कारण तो त्या पाण्यात आणि वाफेवरती पूर्ण शिजून येतो। मग घातलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये आपण भात घालूया। थोडा करून भात घालूया।
घातलाय. आता हळूहळू परतवून घ्यायचा. परतवून घ्यायचा आणि तवा ठेवायचा तापात. गॅसच्या खाली ठेवलेला म्हणून तो गरम झालेला होता, त्याच्यामुळे माझा तवा लगेच तापला. आता ह्या भातावरती हा भाजलेला कांदा पसरवायचा आणि मी हे खडे मसाले जे भातात शिजवायला टाकलेले ते बाजूला काढले. असं चांगलं टाकून घ्यायचं. त्याच्यावरती ताट ठेवायचं आणि हे परत दमवर ठेवल्यासारखं करायचं. मस्त होतो भात, करून खाऊन बघा. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरवायची, अजून चवीला लागतं. कोथिंबीर भुरभुरायची आणि परत झाकून ठेवायचं. आपला भात सेट झालेला आहे मस्तपैकी. करून खाऊन बघा. थँक्यू. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.